दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज ठाकरे यांचा ताफा आता शिवतीर्थावरून रवाना झालेला आहे। राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य अधिकारी यांची आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू भेट घेतील। कालही आपण जर पाहिलं तर मतदार यादीतील गोंधळ, घोळ, दुबार नावं या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झालेली होती चोक्कलिंगम यांच्या समवेत। पण या चर्चेवरून काही समाधान झालं नाही। त्यामुळे काही मुद्द्यांची स्पष्टता करण्याकरता, काही प्रश्नांची उकल करण्याकरता आज पुन्हा एकदा भेट होतीये। दोन्ही ठाकरे बंधू या भेटीत सहभागी असतील। याखेरीज आपण पाहिलं तर राज ठाकरे आता शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत या भेटी करता। साधारणतः 11च्या दरम्यान ही भेट होणार आहे। आज शरद पवार यांचा नियोजित कार्यक्रम आहे पुण्यात, त्यामुळे या भेटीत शरद पवार सहभागी नसतील। पण मवियाचे इतर महत्त्वाचे नेते या भेटीत उपस्थित असणार आहेत। नितीन सरदेसाई आपण या ठिकाणी पाहतोय, मनसेचे वरिष्ठ नेते, मविया आणि मनसेचे वरिष्ठ नेते या शिष्टमंडळात सहभागी। विशेषतः दोन्ही ठाकरे बंधू आज साधारणतः 11च्या दरम्यान ही भेट होईल। यावर आज काय चर्चा होते, चर्चेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हीव्हीपॅटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम नको असा सूर काल आळवण्यात आलेला होता विरोधकांकडून। जर मतदार याद्यांमध्ये इतका गोंधळ आहे तर मग निवडणुकांना सामोरं कसं काय जाणार ही विचारणा राज ठाकरे यांनी केलेली होती काल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे, चोक्कलिंगम यांच्याकडे। तर काही बाबी ज्या आहेत त्या आमच्या हातात नाही, त्या सगळ्या घडामोडी केंद्र स्तरावर घडत असतात असं उत्तर निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं। यानंतर आज पुन्हा एकदा या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली। निवडणूक आयोगानं काहीसा वेळ मागितला, त्याकरता आज पुन्हा एकदा ही भेट होतीये। आज दुसऱ्यांदा होणाऱ्या या भेटीनंतर काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती आहे? नक्कीच लागवी। आता जर आपण बघितलं तर राज ठाकरे स्वतः निघालेले आहेत। काल ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची भेट झाली त्याच पद्धतीने आज देखील राज्य निवडणूक आयोग, केंद्र निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडीचे सगळेच नेते असणार आहेत त्यात, आणि त्यात राज ठाकरेंचा देखील सहभाग असणार आहे। काल खरं तर ही जी चर्चा झाली ही चर्चा अपूर्ण झाली, आणि त्याचबरोबर राज्य आयोग असेल किंवा केंद्रीय आयोग निवडणूक असेल यांच्याकडे उत्तरच नव्हती नेते मंडळींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी। त्यामुळे वेळ मागितला, उत्तर देण्यासाठी आम्हाला वेळ द्या, आपण परत उद्या यावर चर्चा करू अशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी केलेली होती। त्यानुसार आज पुन्हा महाविकास आघाडीतले जे नेते आहेत ते त्यांच्याकडे चाललेले आहेत, आणि त्याआधी ते सगळे शिवालयाकडे जाणार आहेत, शिवालय इथे भेटणार आहेत, आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत। या सगळ्या भेटी दरम्यान आज नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र राज ठाकरे यांनी काल आणखीन एक मुद्दा उपस्थित केलेला होता तिकडे, की निवडणुका अजून लागलेल्या सुद्धा नाहीयेत, तर तुम्ही मतदान नोंदणी जी आहे ती का बंद केली, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। या व्यतिरिक्त त्यांनी असंही म्हटलेलं होतं की दुबार मतदान नोंदणी आहे ती कशी कट करणार, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करणार, असे विविध प्रश्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात विचारण्यात आलेले होते। आणखीन महत्त्वाचा एक राज ठाकरेंनी प्रश्न विचारलेला होता की जर तयारी नाहीये तर तुम्ही निवडणुका कशा काय घेता, जर अशा पद्धतीने निवडणुका घेणार आहात तर ही पारदर्शकता आहे का, ही लोकशाहीला धरून आहे का, अशा पद्धतीचे विविध सवाल जे आहेत ते त्यांनी विचारलेले होते। आता आपण बघतोय व्हिज्युअल मधनं, दृश्यांमधनं की
राज ठाकरे पुन्हा एकदा त्याच मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत. त्याच्या आधी ते शिवालय इथे जातील, पुन्हा एकदा नेते मंडळींची, महाविकास आघाडीतल्या नेते मंडळींची चर्चा करतील. आपण बघितलं तर काल महाविकास आघाडी आणि संयुक्त पक्ष अशी पत्रकार परिषद त्यांनी भरवली असल्याचा बोर्ड लिहिलेला होता आणि हे संयुक्त पक्ष म्हणजेच राज ठाकरे सहयोगी पक्ष अशा पद्धतीचा राज ठाकरेंच्या पक्षाचा त्यांनी उल्लेख केलेला होता. खरं तर हे देखील एक विशेषच आहे की महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे जात आहेत. एकीकडे युतीची चर्चा सुरू आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा रंगलेली पाहायला मिळते. एकीकडे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे बंधू एकमेकांना सातत्याने भेटतायत. महिन्याभरातली त्यांची 6वी भेट आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर दीपोत्सव पक्षाचा ऑफिशियल कार्यक्रम असणार आहे मनसेचा. त्या कार्यक्रमात देखील उद्धव ठाकरे उद्घाटन त्याचं करणार आहे शिवाजी पार्क येथील दीपोत्सवात. तर या सगळ्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंची भूमिका हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी या दोन्ही गोष्टी आज महत्वाच्या आहेत. भेट झाल्यानंतर शिवालय इथे एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये देखील नेमकं काय भाष्य करतायत हे बघणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने काल जयंत पाटील यांनी देखील निवडणूक आयोगाला खरं तर सांगितलेलं होतं की एक सॉफ्टवेअर तुम्ही तयार करा, दुबार मतदार काढण्यासाठीचं हे सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही तयार करा आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरा, वेगवेगळ्या गोष्टींना तुम्ही हे जे मतदानामधला जो घोळ आहे तो काढा. नवीन टेक्निक आली आहे, नवीन AI ची टेक्निक आली आहे, सगळ्या टेक्निक आहेत त्या तुम्ही वापरायला हव्यात अशा पद्धतीच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. मात्र निवडणूक अशीही माहिती मिळाली, निवडणूक आयोगाकडनं फार काही काल उत्तरं देण्यात आली नाही. निवडणूक आयोग आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करू अशा पद्धतीचेच प्रश्न विचारत राहिले होते आणि आज आता नेमकं काय निवडणूक आयोग उत्तर देत आहे की आजही त्यांच्याकडे उत्तर द्यायला काही नाहीये हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यामध्ये महत्वाचा आणखीन एक मुद्दा लागली आहे तो म्हणजे खरं तर भाजपच्या लोकांना देखील त्यांनी पत्र दिलेलं होतं मवियाकडनं की मी देखील त्यामध्ये सहभागी व्हा, निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे. मात्र भाजपकडनं तसंच सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही पक्षाकडनं त्या संदर्भात काही हालचाल झाली नाही आणि ते यांच्याबरोबर गेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.